नमस्कार. मी आणि आमचे मित्र बापू भोसले यांनी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिले. पत्र लिहिण्याचं कारण की काल महिला आयोगाचं पद रिक्त झालेलं आहे. ते पद आपल्या पंढरपूर तालुक्याला मिळावं अशी आम्ही समस्त पंढरपूरवासियांकडून मागणी करत आहे. त्या म्हणजे आमच्या नेत्या प्रणिताई भालके यांना मिळावं. कारण ते गेल्या 10 ते 12 वर्षापासून पंढरपूर आणि आपले पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात प्रचंड असं महिलांसाठी आणि सर्वांसाठी त्या काम करत आहेत. त्या सोलापूर जिल्ह्यातून कोणत्याही एखाद्या महिलेचा जरी फोन आला तरी त्या लगेच त्या धाडसी निर्णय आहे त्यांचा. पोलीस स्टेशन असू द्या, कोर्ट असू द्या, कुठेही जाऊन त्या एका मिनिटात प्रश्न सोडवू शकतात. त्यामुळे आमची इच्छा आहे की ताईंना पद मिळावं. आपण बघतोय महाराष्ट्रात दररोज महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत. त्या अन्याय अत्याचाराला जर वाचा फोडण्याचं काम कोण करेल तर ह्या प्रणिताताई भालके नक्कीच करतील व सर्वसामान्य महिलांना न्याय मिळवून देतील. त्यामुळे त्यांना पद मिळावं ही अशी सर्व पंढरपूरकरांची इच्छा आहे. माननीय श्री मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना माझी कळकळीची विनंती आहे की बाबा महिला आयोगाचं जे पद रिक्त झालेलं आहे ते पद आमच्या प्रणिताताई भालके यांना मिळावं अशी माझी नम्रतेची विनंती आहे. त्यासाठी आम्ही रक्तानं पत्र लिहिलेलं आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना हे पत्र आम्ही रक्तानं लिहिलेलं आहे बाबा जेणेकरून आमच्या प्रणिताताई भालके यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळावं.